कर्नाटक में एक गांव ऐसा भी है जहां फ़िरक़ा वाराना हम आहंगी की एक अनोखी मिसाल देखने में आई है, जहां हर साल मुहर्रम धूमधाम से मनाया जाता है और 100 साल से ज़्यादा अरसे से मनाया जा रहा है। रियासत कर्नाटक के ज़िला बेलगावी से तकरीबन 51 किलोमीटर दूर वाक़ एक गांव में तकरीबन 3000 लोग रहते हैं। आबादी में ज़्यादातर वाल्मीकि और कुर्बा ज़ात के लोग हैं और ताज्जुब की बात यह है कि यहाँ कोई मुसलमान नहीं बसता, न कोई सुन्नी मुस्लिम और न ही शिया मुस्लिम। इसके बावजूद मुहर्रम का त्यौहार सब हिंदू मिलकर धूमधाम से मनाते हैं। इस मर्तबा भी ऐसा ही हुआ। गांव की सड़कों पर एक जुलूस निकाला गया। पिछले 5 दिनों से गांव में मुहर्रम मनाया जा रहा है। गांव में एक संत ईश्वर स्वामी दरगाह भी है जिसे 2 मुसलमान भाइयों ने बहुत पहले बनाया था, जिनकी मौत के बाद गांव वालों ने सारी जिम्मेदारी ले ली। यल्लप्पा नायकर एक हिंदू पुजारी रोज़ाना दरगाह का दौरा करते हैं और हिंदू रस्मात भी अदा करते हैं। मुहर्रम के दौरान करीबी गांव से एक मुजावर आते हैं और रस्मात अदा करने के लिए तकरीबन 1 हफ़्ता यहाँ मुकीम रहते हैं। इस दौरान वो दरगाह में ही रहते हैं। गांव में रहने वाले प्रकाश कुमार का कहना है कि हर साल मुहर्रम का त्यौहार मनाते हैं और 5 दिनों के दौरान मुख्तलिफ़ फ़नून का मुज़ाहरा किया जाता है। ನಮ್ಮ ಊರಲ್ಲಿ ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಮ್ ಅಂತೇಳಿ ಯಾವ ಭೇದ ಭಾವ ಇಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಫಕೀರೇಶ್ವರ ಅಂತೇಳಿ ಒಂದು ಗುಡಿ ಐತಿ. ಇಲ್ಲಿ ಮೊದಲೆಲ್ಲ ಮುಸ್ಲಿಮು ಇವರು ಬರ್ತಿದ್ದರು. ಅಲ್ಲಿ ಆವಾಗ ಸಣ್ಣ ಒಂದು ಗುಡಿ ಇತ್ತು. ಅದು ಹಂಗೆ ಬೆಳ್ಕೊತ ದೊಡ್ಡದಾಯ್ತು. ಈ 2012ರಾಗ ಊರಣ್ಣರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ್ಕೊಂಡು ಇದನ್ನು ದೇಣಿಗೆ ಪಟ್ಟಿ ಹಾಕಿ ಗುಡಿ ದೊಡ್ಡದು ಕಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಯಾವ ಮುಸ್ಲಿಮ್ ಆಗಲಿ ಹಿಂದೂ ಆಗಲಿ ಏನು ಭೇದ ಭಾವ ಇಲ್ಲ. ಎಲ್ಲರೂ ಜಾತ್ರೆ ನಿಂತು ಜಾತ್ರೆ ಮಾಡ್ತೇವೆ. ಮನೆಗೊಬ್ಬರು ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಸೇವಾ ಮಾಡೋದು, ಜಾತ್ರೆ ಮಾಡೋದು. ಬರೀ ಮೊಹರಂದಾಗ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಮತ್ತು ಉಳ್ಕಿದ ದಿನವೂ ಇಲ್ಲಿ ನಾವು ದರ್ಶನಕ್ಕೆ ಅಂತೇಳಿ ಎಲ್ಲರೂ ಬರ್ತಾರೆ. ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಸಕ್ರೆ ತರ್ತಾರೆ, ಆ ವೇಳೆಗೆ ದೀಪ ಹಚ್ತಾರೆ. ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಒಂದು ಇದೈತೆ ರೀ. ಇಲ್ಲಿದು ಹಿಂಗಾಗಿ ನಮಗೆ ಅದು ಒಂದು ಮತ್ತು ಎಲ್ಲರಿಗೂ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ನಂಬಿಕೆನೂ ಐತೆ ರೀ. ಇಲ್ಲಿ ಏನೋ ಎಲ್ಲ ಊರಿಗೆ ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಇದಕ್ಕಾದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಭೇಟಿಯಾಗೆ ನಾವು ಮುಂದೆ ಹೋಗೋದು ರೀ. ನಮ್ಮ ಊರಾಗ ಪೂರ್ತಿ ಪೀರ್ ದೇವ್ರ ಕುಣಿಸ್ಬೇಕಾದ್ರೆ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ ರೀ. ಆ ದೇವ್ರ ಹೊರದು ನಮ್ಮ ಮಂದಿನೂ ಹೊರ್ತೈತಿ, ದೌಲಿ ಮಾಡೋದು ನಮ್ಮ ಮಂದಿ ಮಾಡ್ತೈತಿ. ಇಡೀ ಊರ ಮಂದಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಮಾಡ್ತಾರೆ.